बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापुरात विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये काळ्या रंगाची कुठलीही वस्तू नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने हे उद्घाटन होणार आहे। तर याच कार्यक्रमासाठी विमानतळ परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांकडे काळे रुमाल, काळे सॉक्स किंवा कुठलीही काळी रंगाची वस्तू असल्यास पोलीस त्या काढून घेणार आहेत। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। कोल्हापुरातील एअरपोर्टच्या टर्मिनल बिल्डिंगचं आज उद्घाटन होत आहे। हे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होत आहे। त्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील येत आहेत। या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांची सध्या चौकशी केली जाते आणि काळा सॉक्स असेल, मास्क असेल, काळी कुठलीही वस्तू कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जाण्यास पोलिसांनी त्यांना मज्जाव केलेला आहे। आपण बघू शकता की पोलीस अशा नागरिकांकडून काळे मास्क असतील, पायामध्ये काळे सॉक्स असतील किंवा अन्य काळा रुमाल असेल तर तो एका बाजूला ठेवून कार्यक्रमाच्या ठिकाणी आत जाण्याची परवानगी पोलिसांकडून दिली जाते। त्यामुळे या कार्यक्रमाला नागरिकांमध्ये थोडासा रोष असल्याचं आपल्याला जाणवतं आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बिल्डिंगच्या विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचं उद्घाटन थोड्या वेळातच संपन्न होणार आहे। या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातले विविध नेते या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावणार आहेत। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।